नमस्कार, मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1 वाटी गहू पीठ आणि थोडासा रवा घ्यायचा आहे, 2 चमचे। रवा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू। त्याला थोडंसं क्रिस्पीपणा यायला पाहिजे म्हणून आपण त्यात रवा टाकतोय। ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, खूप छान चव लागते आणि खूप सोपी आहे, हेल्दी टेस्टी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आपण बनवत आहोत। मी इथे एक बारीक कापलेला कांदा, थोडीशी मिरची, 1 टोमॅटो, तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यात भाज्या घालू शकता, जसं गाजर, काकडी किंवा शिमला मिर्च, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता। मी 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकते। याला आपण पातळ भिजवून घ्यायचे, आधी कालवून घ्यायचे, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी करून आपल्याला त्याला एकत्र करून घ्यायचे। एकदमच एवढं मोठं पाणी नाही टाकायचे, नाहीतर पातळ होऊन जातं। बघू शकता आपल्याला अशाच पद्धतीने पातळ करायचंय। त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। थोडंसं तेल टाकायचंय, खूप कमी तेलात नाश्ता बनवून तयार होतो। थोडंसं तेल टाकून आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचंय अशा पद्धतीने। पॅन गरम झालं की त्याच्यावर आपण बॅटर टाकू, ते आपणे आप पसरून जातं, किंवा तुम्ही हलक्या हाताने थोडंसं जरी पसरवलं तरी चालतं। अशा पद्धतीने त्याला थोडीशी खालची बाजू शेकली गेली की पलटून घ्यायचंय, अजिबात पॅनला चिपकत नाही, झटपट बनवून तयार होतं। अशाच पद्धतीने आपल्याला सगळे नाश्ते असेच बनवून घ्यायचे, खायला खूप चविष्ट। तुम्हाला वाटत असेल की एवढं जाड आहे आणि कच्चं राहत असेल, अजिबात राहत नाही, खूप खायला छान लागतं। आणि त्याच्यात जर का आपण भाज्या टाकल्या तर ते हेल्दीसुद्धा होऊन जातं। सकाळच्या घाई गडबडीत किंवा टिफिनसाठी अतिशय सोपा पर्याय आहे, नक्की रेसिपी ट्राय करा। अशाच पद्धतीने आपल्याला सगळे बनवून घ्यायचे। थोडं थोडं तेल लावायचं आहे, जास्त तेल लावायची गरज नाही आहे। बघू शकता मस्त झटपट बनवून तयार होतं, खूप कमी तेल लागतं। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।